या बैठकीमध्ये पवार साहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक त्यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काही मुद्दे चर्चेचे होते, काय आमच्या अडचणी होत्या. कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी, अनेक विषय त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे. अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते. काही शब्द दिलाय का विधानसभेचा महाशिवसेना? नाही, आता त्या विषयानं चर्चा नव्हती. त्या विषयानं 19 तारखेला वेळापत्रला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल. आता पवार साहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा, काय केलं पाहिजे, काय मुद्दे असले पाहिजे आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली. आणि पवार साहेबांची इच्छा आहे, आमच्या तालुक्यातले आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवार साहेबांच्या बरोबरीनं राहावं ही आम्हालाही जन्मांतर आहे. बाळादादांनी परवा डिक्लेअर केलंय तुम्ही विधानसभेचे उमेदवार असाल महाशिवसेनेमध्ये. नाही, ठीक आहे, मी तर उमेदवार असतो, पण लोकसभेची ते सुद्धा तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो. लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या विषयाला आम्ही एकत्र येऊ शकतो. तुमची अडचण काय यायला? मोहिते पाटलांनी जर डिक्लेअर केलंय महाशिवसेनेतून उत्तम जानकर उमेदवार असतील विधानसभेचे, नाही, गेली अनेक 40-50 वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय आहे, इच्छा काय आहे, आपण एकत्र यायचं किंवा नाही, या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी 19 तारखेच्या मिटिंगमध्ये ठरतील. चार्टरचा खर्च वाया जाणार का? चार्टरमध्ये जे मुद्दे चर्चेला आले आणि त्या ठिकाणी ज्या मुद्द्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ज्याही काही उपाययोजना तिने सुचवलेल्या आहेत त्याही आम्ही 19 तारखेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या समोर मांडू. नाही, फडणवीस साहेबांचं किंवा पवार साहेबांच्या कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्या बरोबर नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण कार्यकर्त्यांची बैठकच नाही. त्यामध्ये अजून कार्यकर्त्यांची मतमतांतर असू शकतात. कोणत्या तरी एका बाजूला जाणं हे असं घेऊन जाणं किंवा विरोधकाबरोबर घेऊन जाणं हे थोडं मुश्किल काम असतं. आम्हाला बैठकीमध्ये तो निर्णय याच महिन्यामध्ये प्रवेश आता माझा या विषय आता ह्याच्यामध्ये नाही किंवा मी प्रवेश कुठेच करणार नाही. कुठल्या पक्षात मी अजितदादा गटामध्ये माझा प्रवेश वगैरे नाही, मी आहे तिथेच आहे. आणि तुम्ही अजितदादा गटात आहे, चार्टरनी देवेंद्र फडणवीसांना भेटायला जात आहे, 2 दिवसांनी पवारांना भेटायला येत आहे. पूर्वीपासून आमचे फडणवीस साहेबांचे संबंध आहेत. जरी मी अजितदादा गटात असलो तर त्यांच्या सूचनेप्रमाणेच होतो. आता तुम्ही दादांकडे फोन वगैरे आला तर अजितदादा गटात आहे. हो, दादांनी काही तुमचं नाही, दादांशी माझ्या फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळे मी दादांच्या गटामध्ये. पण आता बहिरेचे मोहिते पाटलांना तुम्ही पाठिंबा द्यायचा म्हणताय, आता असताना दादांच्या विरोधात जात नाही. निश्चितपणे ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची तर त्याही पद्धतीने आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल